जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। माजी उपमुख्यमंत्री आर आबा यांचे पोलीस खात्यात असलेले भाऊ राजाराम पाटील तात्या आता सेवानिवृत्त झालेत। अनेकांना आबांचे भाऊ पोलीस खात्यात नोकरीत होते हे निवृत्ती दिवशी समजलं। राजाराम पाटील हे पोलीस खात्यात आणि परिसरात तात्या म्हणून परिचित आहेत। ते सेवानिवृत्त होताना पोलीस उपाधीक्षक या पदावर होते। त्यांनी सांगितलेली एक गोष्ट आपण विसरू शकत नाही। त्यांच्या हातातील घड्याळ एकदम साधे आहे। इतर अधिकाऱ्यांच्या मानाने हाताला न शोभणारी या घड्याळाची गोष्ट ते सांगतात। ते महाविद्यालयात असताना त्यांच्याकडे घड्याळ नव्हतं। त्यांचा एक मित्र विलास खाडे यांनी त्यांना 180 रुपये खर्च करून एक घड्याळ घेतलं। 180 रुपये तो मित्र आणि त्याचे आई वडील यांनी शेतावर मजुरी करून मिळवले होते। पुढे राजाराम तात्या पोलीस अधिकारी झाले। त्यांच्या सासूरवाडीच्या लोकांनी त्यांना भारी किमतीचे घड्याळ दिले, मात्र त्यांनी ते स्वीकारलं नाही। पोलीस खात्यात दैदिप्यमान कामगिरी केल्यावर त्यांना राष्ट्रपती पदक मिळालं। तेव्हाही त्यांना काही मित्रांनी ब्रँडेड घड्याळ देऊ केलं, पण त्यांनी तेही घड्याळ नाकारलं आणि आज अखेर त्यांच्या हातात विलास खाडे या मित्राने दिलेलं तेच घड्याळ आहे। मला हे घड्याळ पाहिलं की विलास आणि त्याच्या आईवडिलांनी माझ्यासाठी गाळलेला घाम आठवतो। त्यांच्या कष्टाने मला मिळालेली ही अनमोल भेट आहे। मी काळजासारखी जपली आजवर, हे सांगताना तात्या भाऊक होतात। विलास जेव्हा मला भेटायला येतो तेव्हा माझ्या हातातील ते घड्याळ पाहून गहिवरून जातो। आमची मैत्री आणि मैत्रीचं प्रतीक असलेलं हे घड्याळ हे आहे असं तात्या सांगतात। अधिकार पदावर असलेल्या DYSP राजाराम पाटील यांना भारी किमतीचे घड्याळ घेता आले असते, पण आपल्या मित्राने दिलेल्या अनमोल वस्तूचा विसर पडू नये म्हणून तात्या आजही तेच घड्याळ वापरतात। माजी उपमुख्यमंत्री आर आबा यांचा भाऊही त्यांच्यासारखाच ग्रेट आहे। सत्यमुख परिवारातर्फे साहेबांना उर्वरित आयुष्य यशमय सुखमय व्याधीमुक्त सुखकारक आयुष्य जगण्याची प्रेरणा देवत ही श्री प्रभू रामभक्त हनुमानजी चरणी प्रार्थना। सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।